कुठं? गोपाळ फक्त माझा आहे. आज तो आणि मी पळून जाणार. तुला काय करायचं ते कर. आवाज बंद, आवाज बंद. जरा जरी आवाज आला ना कायमचा आवाज बंद करी ना तुझा. बोलायचंय तुला? बोलायचंय? आज नाही बोलायचं. माझं ऐकून घ्यायचं. तुझ्यात आणि ह्यांच्यात काहीतरी शिस्त आहे याचा डाऊट मला होताच. म्हणूनच बऱ्याच दिवसांपासून तुमच्यावर लक्ष ठेवून होते मी. स्वतःच्याच हळदीत हे दिसत नव्हते तर तू हळद लावून घ्यायला तयार नव्हतीस. मी माझ्या अंगाला हळद नाही लावून घेणार. रडत होतीस आणि जसे हे दिसले तशी खुश झालीस तू. हळद लावून घ्यायला तयार झालीस. हे सगळं न कळण्या इतकी दूधखोळी नाहीये मी. तू त्या बारक्या पोराला पाठवलंस ना ह्यांना बोलवायला. बघितलं होतं दोघांना मी. तुमच्यातलं सगळं बोलणं ऐकलं होतं. रात्री सगळे झोपलेत की नाही याची खात्री करूनच मी बाहेर पडेन आणि तुला मंदिरापाशी भेटेन. आपण मुंबईला पळून जाऊ आणि लगीन करून छान संसार करू. हा, मी गाडी बुक करते. अगं बाई असं काही करू नको. काय बोलतेस माधुरी तू? माधुरी, मी ना तुला माझी मैत्रीण समजायला लागले होते. तू काय केलं? काय केलं तू? माझा नवरा पळवून न्यायला चालली होतीस तू. माझा संसार उद्ध्वस्त करायला चालली होतीस तू. एक लक्षात ठेव, बाई ना बाई सगळं सहन करल, पण स्वतःच्या संसारावर आलं ना ती कुणाला सोडत नाही. तूच काय, जगातली कुठलीच बाई माझ्या नवऱ्याला माझ्यापासून हिसकावून नाही घेऊ शकत. कळलं? आणि जी असा प्रयत्न करल ना तिला मी